त्यांना 3 शाळेत कुठल्या शाळेचे आहे? पारडी जिल्हा परिषद. असं आहे का? बरं झाली त्याला सांगायची. नाही परीक्षा होती सर, परीक्षा होती. हां हां. एक CBSE का कशी? नाही BDS ची परीक्षा होती. बिलियर्स ना BDS हां, ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षा आहे तिथे. 4वी 7वी साठी आहे का कोणासाठी परीक्षा? 9वी पर्यंत आहे ती एक्झाम, पण आमच्याकडे 7वी पर्यंतच आहे. दाखवून द्या. हे आहे वायरलेस कक्ष. वायरलेस कक्ष म्हणजे बिनतारी यंत्र असते, त्याला VHF म्हणतात. VHF म्हणजे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. त्याच्यावरून संपर्क केला जातो. जसं की आमच्या पोलीस स्टेशनला अचानक काही घटना घडली होती आणि आमचं मनुष्यबळ कमी पडतं आहे, आम्हाला अजून पोलीस पाहिजे, अजून अधिकारी पाहिजे, अजून लाठ्याकाठ्या पाहिजे, रायफली पाहिजे, तर आम्ही याद्वारे कॉल करून आमच्या वरिष्ठ कार्यालय SQ ऑफिसला कंट्रोल रूमला कॉल देतो आणि ते तिकडून आम्हाला मदत पाठवतात. तिथं काय जे काही घटना घडत दिवसातून कोणाला आदेश जरी केलं तर त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला दिली जाते, कलेक्टर ऑफिसला दिली जाते, की इथून वाघेश्वर सांगतात. त्यांच्या काही सूचना आम्हाला आल्या, आमच्या काही अडचणी असल्या ते सांगण्यासाठी दळणवळणाचं साधन म्हणजे वायरलेस यंत्रणा. कारमध्ये बसून अधिकारी बोलतात, हॅलो ट्विटर शिवाय चौकात या. ते जे काही गाडी गावात फिरलेली असते दुसरी मोटरसायकल त्याच्याकडे वाकीटाकी छोटी असते, तर नाही कोण येते, मग त्या ठिकाणी पटकन जाते. मग आपण कधी कधी चोर तिकडे बोलाले, वाजवले गेले, वाजवून ते तिकडचे पोलीस बोलवायचे चालत द्यायचे, ते थांबावून मग ते बघतात. त्यासाठी ते यंत्रणा असते. झाले किंवा उच्च शिक्षित झाले, तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये काहीतरी शिकायला जायचं किंवा जॉबला जायचं आहे, तुम्हाला पासपोर्ट व्हिसा काढावा लागतो, बरोबर आहे. त्यासाठी पासपोर्ट व्हिसा ऐकलं असेल ना पिक्चरमध्ये, ते करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्या अर्ज केल्यावर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या गावात ज्या ठाण्याच्या हद्दीत येते त्या ठिकाणी ते पासपोर्ट इथं व्हेरिफिकेशनला म्हणजे खात्री करण्यासाठी हा माणूस इथं राहते का खरोखर, त्याचं वागणं कसं आहे, त्याच्यावर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, यानं काही गुन्हे केलेले आहेत का, त्याच्या बंदी घातलेली संघटनेशी काही संबंध आहे का, याची पडताळणी करून ते जर पॉझिटिव्ह आला तर त्याचं पासपोर्ट कॅन्सल होते आणि चांगला असला तर ठीक आहे, देण्यास हरकत नाही म्हणून साहेब सही झाली त्यांना पासपोर्ट इश्यू होते. तसंच कॅरेक्टरमध्ये एखादा समजा पोलीस भरती लागली, उदाहरणार्थ डिवायसन झाली तर तिचं कॅरेक्टर मागितलं जाते. कॅरेक्टरमध्ये चारित्र्य प्रमाणपत्र, तर याच्यावर या तिच्या नावानं काही अभिलेखावर गुन्हे नोंद आहेत का त्याची पूर्ण पडताळणी होते. नसेल तर नाही नोंद दिल्या जाते, हिला घेण्यास हरकत नाही, असेल तर तिच्यावर असे गुन्हे दाखल येते, हिला घेण्यात येऊ नाही असा सेरा दिला जातो. हे आहे पासपोर्ट आणि कॅरेक्टर विभाग. कळलं का? एखादा गुन्हा जर नोंद असेल आणि तुम्ही पात्र झालात नोकरीला तर इथं अगोदर तपासणी केली जाते. कधी कधी गुन्हे खोटे होतात. हां, कधी कधी खोटे गुन्हे होतात. त्याचं त्याची तपासामध्ये निष्पन्न होते. आता हे समजा फाईल असते, त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हाच केला नाही, तुझ्यावर खोटा आरोप केला एखाद्या माणसाला पुढच्या, तर ते निष्पन्न करायचं काम पोलिसांचं आहे. ते निष्पन्न केल्यावर त्याच्यामध्ये फायनल रिपोर्ट जातो. फायनल खोटा फिर्याद दिली किंवा फायनल जर समजून दिली त्यावेळेस तुम्हाला काही अडचण येत नाही. जर खोटे तुम्हाला नाव कुठं जरी गोवल्या गेले असतील तर तुम्हाला बाहेर काढायचं काम पोलिसांचंच आहे. ते पण त्यांचं त्याला काय म्हणत आहे शासकीय कर्तव्यच आहे, इमानदारीने त्यांना ते करावंच लागतं.